न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. चांदवड शहरातील श्रीराम रोड या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे, परंतु हे डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे. रस्त्यावरच्या डांबरातील खडी अगदी मोकळी दिसत आहे. हा रस्ता एक लेवलमध्ये तयार करण्यात आलेला नाही. या रस्त्याचे काम ओबडधोबड करण्यात आले आहे. रस्त्यावर डांबराचा फक्त एक लेअर टाकून रस्ता पूर्ण करण्यात आला. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी नेमलेल्या ठेकेदारांनी या रस्त्याचे काम इन्स्ट्रुमेंट प्रमाणे केलेले नाही. रस्ता तयार करण्याच्या आधी व्यवस्थित खोदकाम करण्यात आलेले नाही. त्यामध्ये दगडाची टॅगिंग, सोलिंग व पिचिंग देखील करण्यात आलेली नाही. हा रस्ता तयार करण्याच्या आधी या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. खड्ड्यांमध्ये हलक्या क्वालिटीच्या डांबराचा पातळ थर टाकून लोकांची दिशाभूल करत हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. हा रोड बनवण्यासाठी अतिशय खराब क्वालिटीचे डांबर वापरण्यात आलेले आहे. हा रस्ता एकाच दिवसात तयार करण्यात आलेला आहे. या रस्त्याच्या मधोमध अंडरग्राऊंड गटारिंगचे चेंबर आहेत. या चेंबरवर ढापे टाकण्यात आलेले आहेत व या ढाप्यांमुळे देखील अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. नगर परिषद मुख्याधिकारी, इंजिनियर व त्यांच्या संगणमताच्या ठेकेदारांचे या रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेला सर्व शासकीय निधी लाटण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाला किती निधी मंजूर करण्यात आला होता, यापैकी किती निधी खर्च करण्यात आला, ही माहिती शहरात ठिकठिकाणी जाहीर फलक लावत जनतेला तपशीलवार कळवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. चांदवड शहरात विकास कामांच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शासकीय निधी लाटण्याचे काम सुरू केलेले आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे. या रस्त्याचे काम जास्त दिवस टिकणार नाही. या रस्त्याचे काम अतिशय बोगस पद्धतीचे करण्यात आलेले आहे. ज्या कोणी ठेकेदाराने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे कंत्राट घेतले होते, शासनाने त्या ठेकेदारांकडून हा रस्ता किती दिवस टिकेल याचे हमीपत्र लिहून घ्यावे. चांदवड शहरात रस्त्यांचे असे ओबडधोबड काम करणाऱ्या ठेकेदारांचे लायसन्स रद्द करत त्यांचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे. या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी व शासनाने या ठेकेदारांना महाराष्ट्रात कुठेही काम देऊ नये. शहरातील शिवाजी चौक रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रोड, होळकर शाळा रोड या रस्त्यांचे सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे या रस्त्याच्या कामाला दिरंगाई होत आहे. या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यामुळे जनतेला या त्रासाला सामोरे जावे लागते. निधीची टक्केवारी लाटण्यासाठी रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. या रस्त्यावर खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी, पायी चालणारे लोक, दुचाकी व चारचाकी वाहनांची रहदारी असते. नगर परिषदेने शहरातील रस्ते बनवण्याचे कंत्राट अनेक कंत्राटदारांना दिलेले आहे, पण या कंत्राटदारांपैकी एकही कंत्राटदार रस्त्याचे काम व्यवस्थितपणे करत नाही. या कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार चालू आहे. सदर रस्ता हा जुना असून या रस्त्यावर कार्पेट टाकता डायरेक्ट सील कोट टाकण्यात आलेला आहे. हे बेकायदेशीर आहे. या रस्त्यांच्या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत या चौकशी करण्यात यावी व सर्व रिपोर्ट घेण्यात यावे. तसेच या रस्त्यांची गुणवत्ता चाचणी करण्यात यावी. रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या ठेकेदारांना यापुढे रस्त्याच्या कामांचे कॉन्ट्रॅक्ट व बिल देण्यात येऊ नये. तसेच या ठेकेदारांचे डिपॉझिट शासनाने जमा करून घ्यावे व त्यांना डिपॉझिट परत देऊ नये. मागील 10 ते 15 वर्षांपासून श्रीराम रोड, शिवाजी चौक रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, होळकर शाळा रोड तयार करण्यात आलेले नाहीत. अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. नगर परिषद मुख्याधिकारी, इंजिनियर व ठेकेदार जनतेला न जुमानता दादागिरी व दडपशाही करत रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत. हे शहरातील मुख्य रस्ते असल्याने येथे अतिशय वर्दळ असते व सर्व महापुरुषांच्या मिरवणुकीचे रथ या रस्त्यावरूनच जातात. शहरातील शाही मस्जिद रोड, उर्दू शाळा रोड, लेंडीहट्टी रोड, बुखारी बाबा रोड या रस्त्यांची कामे देखील निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहेत. रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाची करत असल्याने जनतेमध्ये संतप्ततेचे व तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
चांदवड शहरात लवकरात लवकर नवीन व चांगल्या क्वालिटीचे रस्ते बांधण्यात यावेत, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने नगर परिषदेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल। यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला। प्रत माहितीसाठी मुख्यमंत्री चांदवड देवळा मतदारसंघ आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। चांदवड शहरामध्ये या नगर परिषदेने या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे। गेले 10 वर्ष झाले हा श्रीराम रोड तयार नव्हता आणि आता एका रात्रीतून व एका दिवसातून हा रस्ता तयार करण्याचं काम चालू केलेलं आहे। अतिशय या रस्त्यावर मोठे मोठे चंबर आहे, ते अक्षरशः ढापेवरती आलेले आहे आणि ह्या ढापेवरती आले असल्याने यांना टू व्हीलर कशी चालवायची, टू व्हीलरवाल्यांना असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण पायी चालता येणार नाही, लोकांना पायी सुद्धा चालता येणार नाही, सर्व ढापेवरती आलेले आहे, जिथे अपघात सुद्धा वाढणार आहे। आणि या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे, संपूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू केलेलं आहे। डांबरीकरण रस्ता झालेला आहे, संपूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू केलेलं आहे। अतिशय नगर परिषदेचे जे अधिकारी असेल व संगणमताचे जे ठेकेदार असेल, संपूर्णपणे निधी लाटायचा कार्यक्रम यांनी चालू केलेला आहे। लवकरात लवकर हा तुम्ही आम्हाला श्रीराम रोड असेल, चांदवड शहरामध्ये अनेक रस्ते असतील, तुम्ही चांगल्या क्वालिटीचे तयार करून देण्यात यावे। तसे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्याचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यानिमित्त महत्त्वाची बैठक 3 जून रोजी शासकीय विश्रामगृह नाशिक येथे पार पडली। बैठकीस अविनाश शिंदे, चेतन गांगुर्डे, दामोदर पगारे, दीपचंद दोंदे, संजय दोंदे, उर्मिला गायकवाड, चावदास भालेराव, शरद भोगे, विश्वनाथ भालेराव, रवी पगारे, बाळासाहेब शिंदे, मिहिर गजबे, दीपक पगारे यांनी मार्गदर्शन करून सुजात दादा आंबेडकर यांच्या दिनांक 12/6/2025 रोजी होणाऱ्या सभेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिल्या। त्यामध्ये 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे, जुन्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणे, पत्र वाटून सभेचा प्रचार प्रसार करणे, शहरातील मुख्य चौकात डिजिटल बॅनर लावणे, शहरातून युवकांची मोटारसायकल रॅली काढणे, कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या परवानग्या काढणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निवडणे, कार्यक्रमाचे बॅनर या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली। यावेळेस जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। त्यामध्ये रामदास निकम, सागर रिपोटे, विशाल पाडमुख, दीपक भंडारी, दीपक दोंदे, राजेंद्र गवारे, बाळासाहेब जाधव, सरला दिवे, वंदना साबळे, साहेबराव शिंदे, प्रकाश राऊत, विष्णू दोंदे, सागर पगारे, सनी पगारे, संतोष मांडे, रोहित गांगुर्डे, बाळासाहेब शेजवळ, दिनेश साळवे, राहुल नेटपटे, विकी धुर्तवळे, विवेक दिवे, राहुल सोरोणे, अमोल चंद्रमोरे, मनोज उबाळे, दिनेश पुजारी, निलेश कटारे, सागर आसपाणी, युवराज मणेरे, नाना तपासे, राजू गोती, संतोष वाघ व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षामधून हकालपट्टी. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उबाठा गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी भेट घेतली होती. यानंतर सुधाकर बडगुजर उबाठा गटामध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली. सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराज आहे याची कबुली त्यांनी दिली होती. त्यानंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली. यानंतर उबाठा पक्षाकडून आज तत्काळ पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती जिल्हा प्रमुख यांच्याकडून देण्यात आली. काही माध्यमांनी महानगर प्रमुख विलास शिंदे यांना विचारल्यानंतर त्यांनी देखील प्रश्नावर बोलण्याचे टाळले. काय म्हणाले विलास शिंदे पाहूयात. ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्याबाबत संभ्रम अवस्था कायम, नाराज आहे किंवा नाही यावर स्पष्ट उत्तर नाहीच. सुधाकर बडगुजर यांच्या कारवाईवर देखील बोलण्यास नकार. मला याविषयी काही माहीत नाही, माहिती घेऊन बोलतो. विलास शिंदे यांची प्रतिक्रिया. विलास शिंदे यांच्यासह 8 ते 10 जण पक्षात नाराज असल्याची माहिती सुधाकर बडगुजर यांनी दिली होती. योग्य वेळी मी माझी भूमिका मांडेन. विलास शिंदे यांची भूमिका. अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक. प्रेस सुरू असताना सत्तानाना यांना कॉल आला राऊतसाहेबांचा. सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी पक्षातून झालेली. ते नाराज आहेत अशा पद्धतीच्या त्यांनी काल वक्तव्य केलं होतं. नाराज आपल्याच पदाच्या नियुक्तीवर नाही, असं व्यक्तिगत माझं नाव घेतलं नाही, परंतु आमच्याकडे आदेश चालतो. पक्षप्रमुखांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख पद मिळालं आणि 3 महिन्यानंतर नाराजी राहतो. हे काहीतरी कारण नसल्यामुळे माझं नाव किंवा मग नियुक्ती पुढे दाखवतो. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी हा म्हणजे मग त्यांना काहीतरी पूर्वनियोजित असेल की तिकडे जायचं किंवा अजून काय त्यांचे व्यक्तिगत विषय असतील म्हणून त्यांनी वरती कळायला असेल, त्यांची हकालपट्टी झाली. की हा जस्ट झालेला निर्णय आहे. पक्षप्रमुखांना आम्ही किंवा त्यांच्यावरती प्रतिक्रिया देणं एवढा मोठा शिवसेनेत नाही. तो त्यांचा अधिकार आहे, पक्षप्रमुखांचा तो अधिकार आहे. त्याबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही. अण्णा पण कालच त्यांनी विलास शिंदेसह अनेक जण नाराज आहेत अशा पद्धतीची नाही, मी यापूर्वी माननीय संजयजी राऊत साहेब यांच्याशी त्याच वेळेस बोललेलो होतो किंवा मला काय मी माझं मत मांडलं होतं. साहेबांनी त्यावेळेस माझी नाराजी काय ऐकून घेतली आणि वेळोवेळी साहेबांनी प्रेम दिले. राऊत साहेब कधी फोन करा उचलतात, कधी आम्हाला ज्या अपेक्षित असल्या त्या गोष्टी करतात. एक शिवसैनिक याच्यापेक्षा काय पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीसाठी पक्षप्रमुखांना भेटणं ही आमची संस्कृती नाही, संस्कार नाही. कारण त्यांनी नेमलेले जे व्यक्ती आहेत त्या म्हणजे सन्माननीय संजय राऊत साहेब आणि ते वेळोवेळी नाशिकमध्ये येतात, प्रत्येक जणाला भेटतात, प्रत्येकाशी चर्चा करतात आणि मी माझ्या भावना त्यांच्यापाशी 3 महिन्यापूर्वीच मांडलेल्या आहेत. त्यानंतर राऊत साहेब माझ्या प्रत्येक कार्यक्रमात हजर आहेत पूर्ण परिवारासह. आपण नाराज आहात की नाही? मी आता इथे आहे म्हणजे याच्यावर तुम्ही समजून जा. मी शिवसेना कार्यालयाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने इथं आहे. त्याच्यावर तुम्ही समजून जा मी कुठे. पण आपण मांडत सुद्धा नाही स्पष्टपणे मी नाराज अहो नाही. मी शिवसेना कार्यालयातून बोलतोय आपल्या. याच्यामध्ये काय वेळोवेळी आम्हाला साबित करायचं का? आम्ही इथंच आहे ना, शिवसेना कार्यालयातून प्रेस करून आपल्याशी संपर्क साधतोय. पण बडगुजर एक मोठे नेते होते, त्यांची हकालपट्टी झाली. पक्षाला किती फटका असू शकतो? बडगुजर यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे. जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी चांगली महानगर प्रमुख म्हणून काम केलं आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. कालपर्यंत त्यांचा मला संपर्क सांगला. ते मला सांगितलं की मी बाहेर गावी आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे, मला जमणार नाही. एवढं मला महानगर प्रमुख म्हणून ते माझ्याशी बोललेले आहे. हकालपट्टी निर्णयाकडे कसा बघता? अजून मला काही त्याच्यावर बोलणं उचित नाही. ठाकरेंनी आता फोनवरती कळलं, पण काय कारण आहे ते मला अजून माहित नाही. त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. पक्षविरोधी कारवाई केली म्हणून त्यांची हकालपट्टी नाही, तेच मला अजून काहीच माहित नाही. कारण मी लग्नाच्या गडबडीमध्ये होतो, पूर्ण वेळ मी लग्नामध्ये. कारण माझ्या मुलीचं लग्न असल्या कारणाने माझ्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा तो एक टर्न होता आणि मला वेळ देण्याकर 30 वर्षापासून शिवसैनिक म्हणून मी प्रामाणिकपणाने काम करतोय. 1 महिना फक्त माझ्या मुलीच्या विवाहासाठी मी सन्माननीय संजयजी राऊत साहेब यांच्याशी विनंती करून वेळ मागून घेतला होता. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.
बकरी ईद निमित्ताने आज नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी तसेच नागरिकांनी बकरी विकण्यासाठी आणले। यामध्ये 10,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत बकऱ्यांची किंमत होती। चांदवडमधील शेतकरी यांच्या बकऱ्यांच्या माथ्यावर चंद्रकोर असल्याने त्यांच्या बकऱ्यांची किंमत त्यांनी बाजारपेठेमध्ये 2 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली। या बकऱ्याला 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत ग्राहक घेण्यासाठी इच्छुक होते, मात्र आपला बकरा हा 1,71,000 ते 1,75,000 इतकी किंमत मिळावी यासाठी चांदवडमधील शेतकऱ्यांची अपेक्षा होती। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक बकरे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। माझं नाव सुरेश संतोष मांदळे, चांदवडचा आहे मी। या बकऱ्याला जन्मावून 20 महिने झाले। त्याच्यावर खासियत अशी त्याची की त्याच्या डोक्यावरती चंद्रकोर आहे आणि तो मागच्या बुधवारी 1,65,000 वाहून गेला आहे। तर आमचं म्हणणं आहे का तो 1,71,000 ते 81,000 पर्यंत जायला पाहिजे। माझं नाव सज्जाद कादिर शेख, सज्जाद खाटीक। इथं जे बकरा आहे, बकरांच्या मागणी चांगली आहे आणि सोजात जातीचे जे बकरे त्यांना जास्त डिमांड आहे। इथे सोजात जातीचे जे बकरा आहे 50,000, 60,000, 70,000 पर्यंत एक पकडे जात आहे आणि सर्वसाधारण आपले गावठी जे शेतकरी बकरे ते 40,000, 45,000, 50,000 पर्यंत एक पकडे जात आहे। लहान जी बकरा आहे सर्वसाधारण ते 20,000, 25,000 पर्यंत त्यांची किंमत आहे। गावठी बकऱ्यांना चांगला डिमांड आहे, परंतु जे बाहेरचे येतात ते सोजात जाती किंवा आपला बोर बकरा आणि जे मालवा बकरे त्यांना जास्त डिमांड आहे। खशी बकऱ्यांची जास्त डिमांड करताय लोक। ग्राहकांची सर्वसाधारण जे मीडियम क्लासचे ग्राहक आहे ते 20,000 पर्यंत मागताय आणि जे उच्चवर्गीय ते 40,000, 50,000 पर्यंत मागताय। सर्वसाधारण बकरे 15,000च्या पुढे आहे। उच्चस्तरीय बकऱ्याची काय किंमत? उच्चस्तरीय बकरा कमी 70,000, 80,000 पर्यंत एक आणि मीडियम बकरे 25,000 पुढे 25,000, 30,000, 35,000 असे आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। येत्या 7 जूनला बकरी ईद असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक बकरी तसेच बकरे यांच्या विक्रीसाठी अनेक शेतकरी तसेच नागरिक हे आपापले बकरी आणि बकरे विकण्यासाठी घेऊन आले। या आठवडे बैल बाजारामध्ये अनेक प्रकारचे गाय तसेच बैल व म्हैस यांची देखील विक्री होत असते। यामध्ये अनेक खाटीक हे बैल, म्हैस तसेच गाय हे विकत घेण्यासाठी येतात, मात्र या गायींचे करता काय असा प्रश्न समाजसेवक गजू घोडके यांनी उपस्थित केला आणि त्यांनी या आठवड्या बैल बाजारामध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास 2 गायी आल्या। त्यांनी तात्काळ त्या 2 गायी शेतकऱ्याकडून विकत घेतल्या। नंतर त्यांच्या लक्षात आलं की या गायी काही खाटीक हे बकरी ईद असल्याने कत्तलीसाठी विकत घेतील, म्हणून त्यांनी या 2 गायी विकत घेऊन आपल्या गो आश्रममध्ये सोडण्याचा निर्णय घेतलाय। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। आज आम्ही या ठिकाणी मी गजू घोडके लवजियात संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आम्ही RSSचं काम करतो, हिंदू संघटनेचं काम करतो, तुळशी पत्र घरावरून काम करतो। मागे इगतपुरीला मर्डर झाला, मागे घोटीला मर्डर झाला। अशा ठिकाणी जर का आमच्या गोमाता कापल्या जातात तर त्याचं प्रत्युत्तर अशा पद्धतीत आम्ही दिलं जातं। आम्ही निश्चित या ठिकाणी सांगतो की आमची गोमाता जो पण कापेल त्या ठिकाणी आम्ही त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। आज प्रत्येक जण बोलत असतो, परंतु आम्ही या गोरक्षणासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। का इथं जर का कत्तलीसाठी जे आम्हाला समजतं, आम्हाला माहित आहे की ती गाय कशासाठी जाते आणि म्हणून ती गाय आम्ही या ठिकाणी पाहायला आलो। आम्हाला 2 गाया या कत्तलीसाठी 100% जाणार होत्या, त्या गाया आम्ही विकत घेतल्या। निश्चितच सरकारची भूमिका आहे की त्या गोमाताला खायला काय दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीत सरकारने या गोमाता घेतल्या पाहिजेत, तेव्हा ही गोरक्षण कुठंतरी चांगलं राहील। नाही तर त्यांना आम्ही खायलाच नाही तर गोशाळेवाले पण काय करतील। निश्चित यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो का येणाऱ्या 7 बकरी ईद पर्यंत सर्वांनी डोळ्यात तेल घालून काम करावं। कुठलीही दुधाची गाय असली त्या गायीला सोडून दिलं पाहिजे, परंतु निश्चित जी कत्तलीसाठी जाणारी गाय असेल तिला आपण निश्चित वाचवलं पाहिजे। जय श्रीराम।
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पंढरपुरात आरसीबी चाहत्यांचा जल्लोष. विराट कोहली आणि आरसीबी चाहत्यांचा 18 वर्षांचं स्वप्न साकार झालंय. पंढरीत बैठका मारत शड्डू ठोकत मोठा जल्लोष करण्यात आलाय. पंढरपुरात फटाक्यांची माळ हातात फिरवून आरसीबी चाहत्यांचा जल्लोष. शेकडो आरसीबी चाहत्यांचा रस्त्यावर उतरून जल्लोष. ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण शहरात उत्साह. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. घनसोली डेपोत लागली आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. घनसोली डेपोमध्ये आग लागली. आगीमध्ये NMMT च्या 3 ते 4 बस जळाल्या असल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. अवकाळी पावसाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही बसला आहे. पंढरपूरच्या बाजारात 1 किलो वांगी चक्क 180 ते 200 रुपयाला विकली जात आहेत. आवक कमी झाल्याने दरात 120 ते 150 रुपयांचा फरक जाणवत असल्याने सर्वसामान्यांनी वांगी खायची का असा सवाल आता उपस्थित होत आहे. रामकृष्ण हरी. माझं नाव माधव मिरके आहे. मी 10 वर्ष झालं भाजी व्यवसाय करतो. वांग्याचे भाव 180 ते 200 रुपये किलो झाले. गिरायकाला सांगायचं म्हणलं तर 40 ला पाव, 50 ला पाव वांग सांगायला लागते. एरवी 20 ला पाव, 30 ला अर्धा, 50 ला किलो. एरवी वांग्याची कॅरेट 400 रुपयाला ते 500 रुपयाला वांग्याची कॅरेट मिळत होते. आता 1800, 1900, 2000 रुपयाला वांग्याची कॅरेट मिळाली. मागच्या आठवड्यात 5-6 दिवस सलग पाऊस पडल्यामुळे बाजारात वांग्याची आवक काहीच नाही. एका शेतकऱ्याचं 15 ते 20 कॅरेट माल जे निघायचा त्यात फक्त 4 कॅरेट 5 कॅरेट निघायला लागलाय. त्यामुळे त्यांचा माल कमी आणि बाजारात दुपारी 3च्या पुढं वांग काहीच राहत नाही. सगळं लगन सारा हे असल्यामुळे ऑर्डरला सगळा माल जातोय. खाऊ गिरायकाला माल काही मिळत नाही. वांग्याची व्यवस्था अशी झाली बाजारात. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी नमाज पठणावेळी मंदिरात आरती आणि घंटानादाला बंदी घालण्यात येते. याच्या विरोधात
1986 पासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट स्वतंत्रपणे हे आंदोलन करत होते. मात्र यंदा या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ 3चे डीसीपी अतुल झेंडे यांनी दोन्ही गटांच्या प्रतिनिधींना व हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. या बैठकीत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी व शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर एकत्र उपस्थित होते. या बैठकीनंतर आमदार भोईर म्हणाले की गेल्या 35 वर्षांपासून आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आदेशानुसार आंदोलन करत आहोत. मुस्लिम बांधव नमाज पठण करत असतानाच मंदिरात आरती करण्याची आमची परंपरा आहे. त्यामुळे या वर्षीही मंदिर खुले ठेवण्याची परवानगी मिळावी ही आमची मागणी असल्याचे विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. आणि कशा प्रकारे एवढा वर्षापासून लढा सुरू आहे, त्याच्यात कशा प्रकारे आज जवळजवळ 35 वर्षापासून किल्ले दुर्गाडे इथे बकरीदच्या दिवशी घंटानाद आंदोलन माननीय आनंद दिघे साहेब यांनी ते सुरू केलं होतं. त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस मुस्लिम बांधव नमाज पढतात त्यावेळेस प्रशासनाकडनं ते पहिल्यांदा बंद करण्यात आलं मंदिर आणि हिंदू भक्तांना तिथे मज्जाव करण्यात आला. तेव्हा माननीय आनंद दिघे साहेबांनी हे आंदोलन चालू केलं. त्याला 35 ते 36 वर्ष झालेले आणि ते त्याच त्वेषाने आजपर्यंत चालू आहे. आता पण येणारी जी बकरी आहे 7 तारखेला त्यावेळेससुद्धा हे आंदोलन होणार. परंतु तत्पूर्वी जर दोन्ही समाजामध्ये समेट घडत असेल आणि दोन्ही समाजाच्या भावना दुखावणार नसेल, त्यांचं पण नमाज चालू दे, हिंदूंना पण मंदिरात दर्शन घेता यावं अशा पद्धतीचं वातावरण असावं, त्यासाठी माननीय DCPंनी आज इथे बैठक बोलावलेली होती. आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे. आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही. हे बघा, हिंदू सहिष्णू आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणार आहे. आम्हीसुद्धा जरी पॉलिटिकल असलो तरी हिंदू म्हणून आज आम्ही सर्व एकत्र आलो होतो. आमची मागणी फक्त एवढीच आहे की त्यांना नमाज पडू दे शांततेने. आमच्या मंदिरात जे दर्शन आहे ते सुद्धा सुरू राहू दे. कारण जर मागे 3-4 वर्ष असं परिस्थिती होती की नमाज म्हणजे बकरी ईद आणि नवरात्र हे एकाच वेळेस आले होते, त्यावेळेस हा प्रयोग झालेला आहे ना. तेव्हा त्यांचा नमाज चालू होता, इकडे हिंदूंचं मंदिर उघडं होतं. ठीक आहे, त्यांना डिस्टर्ब नको, त्यांची शांतता भंग व्हायला नको म्हणून आपण घंटा वाजवत नव्हतो किंवा घोषणा देत नव्हतो. तर ते सहकार्य करतील ना, ते केलेलं आहे म्हणजे ते पण आता पण करतील ते. परंतु ते प्रशासन त्या गोष्टी मानायला तयार नाहीत. आम्ही त्यांना आता ठणकावून सांगितलेलं की अशा पद्धतीने मंदिर खुलं राहिलं पाहिजे. बाकीचं बंदोबस्त आणि हे करणं तुमचं काम आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा. ते आता त्यांनी 2 दिवस मागितलेले आहेत. 2 दिवसात ते काय निर्णय देतात बघूया. आता तुम्ही ऐकणार आहात काय? नाही, आंदोलन तर बॅनरच्या खाली होतं ना. शिवसेनाचं हे होतं, उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन होतं. तर त्या पद्धतीने ते बॅनर खाली होतात. आणि हे काय माहिती आहे का, अनेक हिंदू संघटना याच्यात सहभागी आहेत. जवळजवळ 17 ते 18 हिंदू संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आता आम्ही सर्व हिंदू म्हणून इथं आलो की बाबा हिंदूंच्या नेतृत्व करण्यासाठी, हिंदूंची मागणी इथे मांडण्यासाठी आलो. पण जेव्हा आंदोलन करण्याचा विषय असेल घंटानादचा, त्यावेळेस ते बॅनर वेगवेगळे असतात ना. तेव्हा पक्षाची ताकद पण दाखवावी लागते की बाबा ठीक आहे माझा पक्ष, आणि पक्षात असल्याकारणाने त्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे ते आंदोलन तर पक्षाच्या बॅनरखाली वेगवेगळे होणार आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. विषयावर संसदेत चर्चा होऊ नये, पण विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की खासदार जर परदेशात भूमिका मांडत असतील तर देशात भूमिका मांडायला काय हरकत आहे. बरोबर आहे ते, पण पवार अजून त्याच्याशी स्वतः नरेंद्र मोदी या सगळ्या विषयाचं राजकारण करतायत. स्वतः नरेंद्र मोदी हे काय म्हणतात, ब्रिगेडियरच्या किंवा आर्मीच्या वेशामध्ये प्रचार करतायत, जो गुन्हा आहे. सैन्याबाहेरच्या व्यक्तीनं सैनिकी वेशामध्ये वावरणं, तो ड्रेस घालणं
हा कायद्यानं गुन्हा आहे हे लक्षात घ्या, आणि हा कायदा ह्यानेच तयार केलेला आहे. हे सगळे बेकायदेशीर कामं करत असताना संसदेत चर्चा करायची नाही, ही भूमिका चुकीची. खरं म्हणजे अशा प्रकारे जगभरामध्ये जे देश आम्हाला माहीतच नाही, मला सांगा तुम्हाला हे देश माहिती आहेत का ज्या देशामध्ये आमचे लोक गेले आहेत? कोंगो, टोंगो, अमुक अमुक अमुक, मला नावं सांगा तुम्ही. तुम्हाला आता काय लॅव्हेटिया नावाचे देश. लॅव्हेटिया देशाला स्वतःचं सैन्य नाही, त्यांची आर्मी नाही आहे, त्यांच्याकडे पोलीस नाही आहे. तिकडे जाऊन आम्ही आमचे कर्तृत्वाचे पोवाडे गायचे. बघा कुठे जायला पाहिजे? चीनला जायला पाहिजे. जे आधी नेबरिंग कंट्री आहे तिथे जाण्याची हिंमत दाखवायला पाहिजे. म्यानमारला जायला पाहिजे, नेपाळलाही जायला पाहिजे, अफगाणिस्तानला जायला पाहिजे, त्यानंतर रशियाला जायला पाहिजे, अमेरिकेला जायला पाहिजे, हे प्रमुख. पण आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये सगळ्यात आधी जाऊन पाकिस्तानच्या कुरापती काय आहेत आणि आम्हाला कारवाई का करावी लागली, पाकिस्तान किती दहशतवादी राष्ट्र आहे हे आधी आपल्या शेजारच्या राष्ट्रांना जाऊन सांगायला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब, या प्रकरणात शरद पवारांचं मत परिवर्तन करण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करणार आहात का? त्यांची भेट घेणार आहात? नक्की भेट घेऊ. शरद पवार आमच्या सगळ्यांचे नेते आहेत, पण शरद पवार साहेबांनी अजून कोणती भूमिकाच घेतलेली नाही. पत्रावर सही ही फ्लोअर लीडरची लागते आणि सुप्रियाताई सुळे या परदेशात, एवढं तुम्ही समजून घ्या. आम्ही 7 मनसेला घातलेली आहेत, आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आता त्यांनी ठरवायचं आहे. बरं, मनसे पूर्णपणे मौन बाळगून आहेत. खरंच पडद्यामागे काही चालू आहे की हे मौन बाळगण्यामागचं काही कारण वेगळं दिसतं? कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही. स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सहकार्याने नाही, आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली. त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत सगळ्यांनी. योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल. तुम्ही काल एक ट्विट केलं, त्यात एक व्यंगचित्र ट्विट केलं आणि त्यात असं म्हटलंय की ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यावर त्यांची पळापळ झाली आणि ते व्यंगचित्र तुम्ही ट्विट केलेलं आहे. चांगलं आहे ना ते व्यंगचित्र? नक्की पाठवलं, ईडीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवलं. ज्यांचा माझ्या अटकेमध्ये सहभाग होता त्या सगळ्यांना मी जवळजवळ 12 प्रती पाठवलेल्या आहेत, 12 अधिकाऱ्यांना. एक सांगतो. नंबर 2, आता मी आज सरसंघचालक मोहनराव भागवत आणि त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांना सुद्धा एक पुस्तक पाठवणार. त्यांनी सुद्धा हा नरकातला स्वर्ग वाचला पाहिजे. म्हणजे त्यांनी जे सरकार सत्तेत आणलेलं आहे, त्यांच्या संघ स्वयंसेवकांनी कष्ट करून एका उदात्त हेतूने त्या लोकांनी या देशाचा कसा नर्क केलेला आहे हे त्यांना कळावं. ह्या लोकांनी मानवी स्वातंत्र्याचा कसा गळा घोटलेला आहे, लोकशाहीचा कसा गळा घोटलेला आहे हे सुद्धा सरसंघ चालकांना या पुस्तकातून कळावं. म्हणून मी स्वतः सरसंघ चालकांना पुस्तक पाठवून त्यांच्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा हे पुस्तक मी पाठवतो. झंडेवाला इस्टेटला माझी पुस्तकं आज पोहोचतील दिल्लीत, आणि नागपूरच्या संघाच्या मुख्यालयामध्ये 2 दिवसांनी. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना पुस्तक पाठवल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर तुम्हाला काही रिप्लाय आला आहे का? आप बोलिए.